पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू आम्हाला मदत कर. तुझा पवित्र शब्द आमच्या जीवनासाठी कशा प्रकारे लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्मे, आमच्यातील अज्ञान दूर कर. आमच्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी आमच्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. शुक्रवार, तारीख 24 जुलै. पहिले वचन इर्मया अध्याय 3 ओवी 14 ते 17. परमेश्वर म्हणतो, मुलांनो, मागे फिरा, कारण मी तुमचा स्वामी आहे. मी तुम्हास या शहरातून एक, त्या कुळातून दोघे असे घेऊन सियोनास आणीन. तुम्हास माझ्या मनासारखे मेंढपाळ देईन. ते तुम्हास ज्ञान आणि अक्कल याने तृप्त करतील. परमेश्वर म्हणतो, तुम्ही वाढून देशात बहुगुणित व्हाल. त्या काळी परमेश्वराच्या कराराचा कोश असे ते यापुढे म्हणणार नाहीत. तो त्यांच्या ध्यानीही येणार नाही. त्यांस तो आठवणारही नाही. ते त्याची खंत करणार नाहीत आणि तो पुन्हा बनवणार नाहीत. त्या काळी यरूशलेमास परमेश्वराचे सिंहासन म्हणतील. त्याच्याकडे सर्व राष्ट्रे जमा होतील, कारण परमेश्वराचे नाम यरूशलेमात आहे. यापुढे ते आपल्या दुष्ट अंतःकरणाच्या हट्टाप्रमाणे चालणार नाहीत. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. मेंढपाळ जशी आपल्या कळपाची निगा राखतो, तशी प्रभू त्यांची निगा राखेल. शुभवर्तमान. मत्तेय अध्याय 13 ओवी 18 ते 23. येशूने आपल्या शिष्यांस म्हटले, आता तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. कोणी राज्याचे वचन ऐकतो, पण ते त्याला समजत नाही. तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. वाटेवर पेरलेला तो हा आहे. खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकतो आणि ते तत्काळ आनंदाने ग्रहण करतो, परंतु त्यास मूळ नसल्याकारणाने तो थोडाच वेळ टिकतो. आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो. काटेरी झाडांमध्ये पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता आणि द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो. चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकून ते समजतो. तो फळ देतोच देतो. कोणी 100 पट, कोणी 60 पट, तर कोणी 30 पट असे देतो. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. हृदयाची शुद्धता. शेतकरी त्याच्या जमिनीत बी पेरतो. बी पेरताना त्याची एकच अपेक्षा असते की या बियाण्यांना भरपूर पीक येऊ दे. त्यासाठी तो त्या बियाण्यांची काळजी घेतो. बी पेरण्याआधी जमीन व्यवस्थित करतो. बी पेरलेल्या जमिनीला वेळोवेळी पाणी देतो, खत घालतो. पाखराने बी खाऊ नये म्हणून तशी खबरदारीही घेतो. त्या जमिनीची तो राखण करतो. ही प्रत्येक कृती करण्यामागे शेतकऱ्याचा एकच उद्देश असतो की एकही बी वाया जाऊ नये. प्रत्येक बी अंकुरले जावे व त्यांना मुबलक पीक यावे. आजच्या शुभवर्तमानात येशू देवाच्या वचनाची तुलना शेतात पेरलेल्या बियाण्यांशी करतो. देवाच्या वचनाबद्दल आपला दृष्टिकोन कसा आहे? देवाचे वचन आपल्या हृदयात स्वीकारण्यापूर्वी आपण आपल्या हृदयाची कशी तयारी करतो? हृदयातील दुर्गुण, विकृती, सूडभावना यांमुळे देवाच्या वचनाची वाढ खुंटते. म्हणून देवाचे वचन असे आत्मसात करा की ज्याने आपले हृदय कायमचे शुद्ध होईल.